आता मग कोणत्या पक्षाचं होईल जिल्हा परिषद? भाजपचे कोणत्या पक्षात मारायचं तू सांग. काम चालू आहे ना आमच्याकडे. काँग्रेसची माणसं आहे का नाही? काँग्रेसचे करता काय सारे खिशक आपल्याला भोवत्या ना लय झाला ना आम्हाला. अरे 15 दिवस चक्कर मोडायला जात होतो आम्ही. आमच्या लईनी कट केल्या त्या ना त्याला काय जाळी त्या का काँग्रेसला डिप्या बंद करून बिल वसूल केले 5-15 वर्षानं. मोदी आला तर एक बिल नाही मोटरचं. कोण जिल्हा परिषद सदस्य होईल? कोणत्या पक्षाचं होईल? जिल्हा परिषद भाजपचंच होणार. उमेदवार तर निखिल बोला करणारच आहे. भाजप शिवकोणीच नाही. निखिल भाऊची आहे अपेक्षा आम्हाला. आमच्या गावातला आहे आता निखिल चव्हाण. यावेळी समजा गणपती कालामधून तर निखिल भाई असं द्यावा असं आमची इच्छा आहे. बीजेपी मधून बीजेपीचे आमदार तुमच्या गावचे म्हणून नाही तसंच कामं चांगली. सभागृह दिलं, लोकांना रस्ते दिले, सगळीकडे गोष्टी दिल्या, घरकुल दिले, कोणाला विहिरी दिल्या, कोणाला जे पाहिजे सुविधा त्या उपलब्ध झाल्या. आता आम्हाला कारखाना चालू झाला म्हणजे विषय संपला ना. आता इकडे सगळ्या लोकांना रोजगार भेटल, शेतकऱ्याची उसळ जातील. सध्याला निखिल भाईचं नाव आहे चर्चेत. नवतरुण मुलांची मदत करणं हे बरेचसे कामं निखिल दादा सुद्धा करतात. आपण फोन जरी केला निखिल दादा असंच काम आहे तसंच काम आहे ते करून देते तेवढं. हवा कोणत्या पक्षाची? आमची भाजपचीच हवा आहे. कोणत्या पक्षाची हवा करायच्या लोकल पक्षाची. जिल्हा परिषद गणोरी सर्कल मध्ये आपण सर्कलच्या गावामध्ये आहोत. हेच ते गणोरी गाव. सगळ्यात जास्त मतदान गणोरी गावात आहे. गणोरी गावातील नागरिकांना काय वाटतं की त्यांचा येणारा सदस्य कोण होईल, कुठल्या पक्षाचं वातावरण आहे, जे मागचे सदस्य होते त्यांची या मतदारसंघात काय कामगिरी होती आणि पुढचं वातावरण काय दिसतंय, कोण उमेदवार आहेत आणि या भागातले काय प्रश्न आहेत हे लोकांकडून जाणून घेऊयात. काय चित्र आहे तुमच्या भागात? आमच्या भागामध्ये मागच्या 15 वर्षापासून खूप सारे कामं झालेले आहे. आपण आता जिथं उभा आहे ते कामही मागच्या विद्यमान आताचे आमदार आणि तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य अनुराधा चव्हाण यांची कामं आमच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. तेव्हाचे तत्कालीन आमदार हरिभाऊ बागडे नाना यांनी कामं चांगल्याप्रकारे गणोरी परिसरात केलेले आहे. आपण ज्या रस्त्यावर उभा आहे तो रस्ता देखील त्यांच्याच माध्यमातून झालेला आहे आणि त्यामुळं आमच्या गणोरी गटामध्ये बीजेपीचं चांगल्यापैकी काम आहे आणि त्याचं जे उमेदवार ठरवतील त्याच्या मागे आमचं गाव उभं राहील. कोणते उमेदवार आहेत, कोणते नावाचे आता नाव काँग्रेस पण आहे संदीप बोरसे वगैरे आणि बीजेपीचे पण सांडवण्णप्पा जाधव असतील, बाळूसाहेब तांदळे असतील, विलास ओबळे असतील, भरपूर इच्छुक आहे. बघू ऐन वेळेवर कोणत्या पक्षाचे? बीजेपीची कसं काय? चांगले आहे. मागच्या वेळेस चांगले कामं केले ना त्याच्या माध्यमातून. काय काम? पाच तलावचे असतील, रट्ट्याचे असतील, रोडचे असतील, चांगले व्यवस्थित कामं केले. यावेळी समजा गणोरी गावामधून तर निखिल भाई असं द्यावा असं आमची इच्छा आहे बीजेपी मधून. निखिल भाई चव्हाण हो असं त्यांच्या घरातले हो बरोबर आहे का? त्यांचा संपर्क या भागात? हा चांगला संपर्क आहे. ताईमुळे चांगला संपर्क आहे त्याच्यामध्ये. कारखाना चालू होता काय? आणि कारखाना त्यांच्या माध्यमातून चांगला चालू ना. सुरुवातीला आतापर्यंत किती कामं झाले, योग्य कामं झाले सगळे. चित्र तर सध्या वातावरण खूपच भाजपच्या फेवरमध्ये आहे आणि गणोरी गावाचं जरी म्हटलं तर गणोरी गावाची अशी इच्छा आहे की गावातूनच प्रतिनिधी पाहिजे. आता आमची अशी समजा एक गावकऱ्याच्या वतीनं आमची अशी इच्छा आहे का यावेळेस जिल्हा परिषद तिकीट गावकऱ्याला गणूरला द्यायला पाहिजे. गणूरची लोकसंख्या मोठी आहे. लक्ष दोन्ही पक्षांना गावातच उमेदवार द्यायला पाहिजे. दोघांतून लढत. काय चित्र आहे? चित्र आमच्या गावात भाजपचंच आम्हालाच उमेदवार पाहिजे. भाजपची कार्यकर्मी चांगली आहे आणि कामही सुद्धा चांगली आहेत. कामं भाजपच्या वतीनं भरपूर कामं होते आणि आताही तेच कामं करून भाजपचेच लोक यात सगळे आमचे गावचे सगळे नेते. आता आम्हाला जिल्हा परिषद आमच्याकडे मिळालं पाहिजे. आमची सगळ्याची इच्छा हीच गावामध्ये. कोण आहे उमेदवार? आता बाळू असेल. नाही, मी उमेदवार ओळखत नाही. नाही आहे ना, बाळू आहे. निखिल चव्हाण आमच्या नाव ऐकलं दोन बोरसे आणि चव्हाण दोन नाव आहे. हवा कोणत्या पक्षाची? आमची भाजपचीच हवा आहे. कोणत्या पक्षाची हवा करायच्या लोकल पक्षाची. कोणत्या पक्षाची करायचा तो काय निवडून त्याला काय मुंबई त्याला यानंतर रोड फोड सोय गावात सगळी योजना लावली.
कोणी हे अनुराग ताई ना भाजपचे कार्यकर्ते. आता मग कोणत्या पक्षाचं होईल जिल्हा परिषद? भाजपचेच राहून कोणते पक्षात मारायचं तू सांग. काम चालू आहे ना आमच्याकडे. काय काम चालू? रोडचे काय काम चालू आहे. काय आहे ना काय मतलब त्या टेवाला उगाच त्या जरंगेमुळे निवडून आला. काय कोणामुळे? जरंगेमुळे निवडून आला. काय नाही आला का रे? हा कल्याणकाळे जरंगेमुळे निवडून आला. संदीप बादवे. काय भागाचं वातावरण गावात? वातावरणात आम्ही कट्टर भाजपचे माणसे, जो पक्ष आदेश देईल त्या हिशोबाने काम करू. आदेश कोणाच्या नावाने? आदेश आता सध्याला निखिल भैयाचं नाव आहे चर्चेत. पक्षाचे आदेश देईल ते पक्षाच्या हिशोबाने आम्हाला काम करावं लागेल. काय निखिल भाई आहे की संपर्क? हो संपर्क आहे ना. ताई जे आदेश देईल निखिल भैया ताईच्या आदेशानुसारच काम चालणार आहे ना खाली. कामं झाले का? हो भरपूर काम झाले. संकट मोचन जर आम्हाला जसं ताई म्हणते संकट मोचन द्यावा भोय, तसं आमच्यासाठी संकट मोचन गणोरीसाठी तर ताईचे. अर्ध्या रात्री कोणती बाजू येऊन जा तुम्ही गणोरी अर्ध्या रात्री ताईचे उभा राहत्या त्या गोष्टीला सामोरी जात्या. मागं आमच्या इथं मागच्या वर्षी पावसामुळं पूर्ण नदी होऊन गेली होती. वरून जे नदीचं पाणी येतं तर ताईने एका दिवसात आम्हाला सांगून आमच्याकडे म्हणजे आमचे मित्र मनोज गायकवाड त्यांना आम्हाला सांगून आम्ही एका दिवसात पुरा ट्रॅक्टरनं मुरून भरून ते रस्ता ताईंनी सांगितलं होतं ताबडतोब हा रस्ता क्लिअर करून द्या. आता बी वरती इथं वाजदरी वस्ती म्हणून तिथं पण ताई म्हणजे ताई कधी पण अर्ध्या रात्री पण गेले गावातले माणसं कसे पाहिजे ते आम्हाला तर ताई ते करून द्या. त्या आदेशानुसार आम्ही काम करू, पक्षाचं काम करू. पक्ष जो आदेश देईन त्याचं आम्ही काम करणार. तसा उमेदवार कोण आहे? आता सध्याला दोनच नावं चर्चेत आहे. जर निखिल भैया जिल्हा परिषदला उभं राहिले तर बाळासाहेब पंचायत समितीला उभं राहतील, त्यात काहीच शंका नाही. दोन्हीतून एक नाव फिक्स होईल. फिक्स झाल्यानंतर शक्यतो तर चान्सेस निखिल भैयाचेच आहे, कारण समोरचा काँग्रेसचा काय उमेदवार येतो त्याला बी आपल्याला टप देणारच मला काँग्रेस. तर संदीप बाबाचं नाव आहे चर्चेत. ताईच्या माध्यमातून पहिले सुरुवातीला नानाच्या माध्यमातूनही कामं झाली, त्यानंतर ताईच्या माध्यमातूनही कामाची गती चांगली आहे. युवक म्हणून या भागातले काय प्रश्न होते आहेत आणि ते मागे सुटलेत आणि भविष्यात कोण सोडू शकतो? माझा प्रश्न म्हणजे गावाचा विकास चांगलाच केला भाजपने. त्या प्रकारे सगळीकडे रस्ते वगैरे मागील 5 वर्ष बघितलं तर चांगले कॉन्क्रीटचे रस्ते वगैरे झाले. सगळ्याच गोष्टी झाल्या. कोणत्या पक्षात? भारतीय जनता पार्टी. काँग्रेसचं काही विषय नाही. काँग्रेस तेवढं चालत बी नाही गणोरीमध्ये. भाजप पक्षाने आमच्या गावात विकास केला भरपूर. आम्हाला रस्ते करून दिले, सगळे काही सुविधा उपलब्ध करून दिल्या. आम्ही त्या पक्षाला कसं सोडणार? सभागृह दिलं, लोकांना रस्ते दिले, सगळे काही गोष्टी दिल्या, घरकुल दिले, कोणाला विहिरी दिल्या, कोणाला जे पाहिजे सुविधा त्या उपलब्ध झाल्या. काय वाटतं काय चित्र आहे? हेच आपलं भाजप काँग्रेसची माणसं आहे का नाही? काँग्रेसचे करता काय सारे खिशक आपल्याला भोवत्या ना लय जाळला ना आम्हाला. अरे 15 दिवस चक्क मोडायला जात होतो आम्ही. आमच्या लाईनी कट केल्या त्यानं त्याला काय जाळी त्या का काँग्रेसला. डिप्या बंद करू बिल वसूल केले 15 वर्षानं. मोदी आला तर एक बिल नाही मोटरचं. बाकी विकास भरपूर चालू आहे, पण शेतकऱ्याच्या समस्या पाहिजे तशा त्या लेवलवर सुटल्या नाही. नाही मदत नाही होत. रासायनिक खताचे भाव वाढले, पेस्टिसाइडचे भाव वाढले. गावामध्ये युरिया वेळेवर भेटत नाही शेतकऱ्यांना. असं आहे. उत्पादन निघतं तुमचं, उत्पन्न कुठे आहे? उत्पन्नाला तर निसर्ग पाठी माग लागलेला आहे. उत्पन्न कुठं निघतं? उत्पन्न नाही. शेतकरी खूप अडचणीमध्ये सापडलेला आहे. कोणता विकास? विकास म्हणजे काय झालं? तो रस्ते झाले, हे झाले. विकास म्हणजे काय झालं? ज्या गोष्टीवर काम व्हायला पाहिजे ते नाही होत. विकास म्हणजे शेतकऱ्याची प्रगती झाली पाहिजे, त्याच्या खिशामध्ये 2 पैसे आले पाहिजे. ते त्या याच्यावर नाही झाले. गावातली जी सेवा आहे ती त्यांना हे करावं. आम्ही त्यांना म्हणजे पूर्ण सहकार्य करू. कोणाला? आपले निखिल चव्हाण. बाकी काही विषय येतील का निवडून? मग 100% माझ्याकडून लगेच लिहून घ्या तुम्ही. 100% कोण निवडून येईल? निखिल चव्हाण साहेब निवडून येईल. हो 100%. 100%. कोण जिल्हा परिषद सदस्य होईल? कोणत्या पक्षाचं होईल? जिल्हा परिषद भाजपचंच होणार आहे. अच्छा, आता हे पोरं म्हणत होतं काँग्रेसचं होईल. नाही भाजपची मन आहे. आता जुनी आहे न्यारी चालायची, पण भाजप सरकारनं जे केलं ते बाकीच्या पक्षाने कोणत्या नाही केलं. सांगायचं म्हणजे असं आहे, भाजपने जे कार्यक्रम केले ना ते म्हातारे माणसं सुद्धा पास होऊ राहिलं, नाहीतर सुद्धा पास होऊ राहिलं. आता काही माणसाला त्याची मुलं सांभाळत नाही.
म्हाताऱ्या माणसाचे 2,000 रुपये ते दुखण्या पाहण्याला कारण भाजप सरकार असं आहे ना, एकमेव खरं राजपक्ष आहे हा. भाजपच येणार आहे. कोणते गाव के है? अरे इधर का ही मैं ऐसा बहुत ही हिंदी बोल रहे अच्छी। हाँ मराठी में बोलता हूँ। अच्छा मराठी में बोलते हैं। हाँ हिंदी बोलो। हिंदी नहीं कैसा चल रहा है फिर माहौल? बस सब कुछ ठीक चल रहा, माहौल तो बीजेपी का चल रहा। अच्छा बस क्यों? जो विकास मांगता वो विकास बीजेपी के पास है, बाकी नहीं। हमको 35 साल बाद घर को लाया बीजेपी के राज में। 40 साल ऐसा हो रहे अभी, ऐसे ही भाड़े के घर में रह रहे थे झोपड़े में। बाकी क्या है, विकास के पीछे है अभी। गणोरी गावानंतर आता आपण माजी जिल्हा परिषद सदस्य अनुराधाताई चव्हाण यांच्या गावात आले। येथील नागरिकांना काय वाटतं की त्यांचा भविष्यातील उमेदवार कोण असेल, काय या भागातल्या समस्या होत्या आहेत आणि कोण होईल जिल्हा परिषदचा नवीन मेंबर, येथील नागरिकांना विचारू। काय नाव आहे तुमचं? सुभाष चव्हाण. काय चित्र आहे सध्या निवडणुकीत दृष्ट्या जिल्हा परिषद? निवडणुकीत चित्र चांगलेच आहे. अजून लागायची बाकी ना, हा, लागलेलीच आहे आता समजा लागायची म्हणजे तेव्हा लागन तेव्हा. कोण आहेत उमेदवार भागातले या? आता उमेदवार तर तसे भरपूर आहे. तरी चर्चेतले आमच्या गावातला आहे आता निखिल चव्हाण, अच्छा वारेगावातून आहे. इथून निखिल चव्हाण. काय त्यांचं काम या क्षेत्रात? कामात हे सर्व काम त्यांचेच आहे ना. निखिल चव्हाणचं काय, त्याचं काय, कल्याण दादाचं काय आहे. येतील का निवडून? आता ते येणार तर आहेच, 100% येतील. जिल्हा परिषदच्या निवडणुका लागत आहे, बरेच उमेदवार दिसत आहे. आम्ही बघतोय इथं. तुमच्या भागात तुमच्या एक सक्षम उमेदवार म्हणून कोणाला शोधता तुम्ही, किंवा कोण वाटतं तुम्हाला काँग्रेस पक्षातला, भाजपमधला, ज्या पण पक्षातून तुम्हाला वाटतं की मेंबर हा आमचं पुढचं भविष्य मतदारसंघाचं चांगलं ठेवू शकतो, असा कोण उमेदवार? निखिल चव्हाण. का? त्यांच्याकडे आज विधानसभेत मोठं पद आहे त्यांच्याकडं. त्यांचे काका आज PWD चीफ इंजिनियर आहे. त्या माध्यमातून त्यांचे भरपूर काम केले आमच्या गावामध्ये त्यांनी. आमच्या गावातच नाही, परिसरात, मतदारसंघामध्ये. आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता या पद्धतीने काम करतील. नवे उमेदवार आहेत, नौखे आहेत, संपर्क आहे का त्यांचा? हो, त्यांचा पहिल्यापासून संपर्क आहे ना. त्यांचे काकू पहिले जिल्हा परिषद सदस्य होत्या, सभापती होत्या, आज आमदार आहे. त्यांचे काका आज PWD चे इंजिनियर आहे. त्यांचे वडील देवगिरी सहकारी कारखान्याचे चेअरमन आहे. त्यांना वारसा आहेच नव्हतं. काय ना तुमचं? गजानन नोकरे. काय सलून काय कोण आहे उमेदवार भविष्यातले? आमची बहीच अनुराधाताई. भाई आमदार झाले आता? नाही, त्यांच्याच निखिल नाही तर कोणी तर राहिलंच. काय आहे का संपर्क त्यांचा? हो, आता गावकरीच आहेत ते आमचे. असतात का गावात? गावात येतात ते. संपर्क आहे लोक? हो. येतील निवडून? हो येतील. कोणत्या पार्टी? आपलेच यात बीजेपी. काय वातावरण सध्या निवडणुकीचं? निवडणुकीत चांगलं आहे. कोणी उमेदवार? उमेदवार अजून आता जाहीर झाले नाही. झाले ना, लय चर्चेत आहे. निखिल भाई याचं नाव आहे. अच्छा, करतील का काम चांगलं? हा, कसं चांगलं करते. विकास कामं झाले का तुमचे? भरपूर कामं आली गावाची. गावात सुधारणा, हे रस्ते, ते चांगली कामं आहे. अच्छा, बाकी कोण कोण आहे? कोणत्या पक्ष जावं? काय भाजपच आमदार शेवटी. आमदार भाजपचे म्हणून भाजपचे आहे. आणि हा सगळेच भाजपचं काम चांगलं केलं त्यांनी. काय काय काम केलं? गावात रस्ते, हे ते गट्ट्याची कामं, पाणी याचे आहे का पाणी केलं? हा, पाणी खूप वावरला. निवडणुकीचं वातावरण काही नाही, पण मग जेव्हापासून ते आमदार झाले ना, तेव्हापासून जे मुलं आहे ज्यांना काम नव्हतं, काही नव्हतं, ते समजा असे व्यवसाय करायला लागले. मी सुद्धा त्याच्या कृपेनं काहीतरी छोटा मोठा व्यवसाय टाकला व व्यवसायाला सुरुवात केली. असं तसं ते बरेचसे आमदार झाले. किनगावचं भरपूर कामं ते झाले. किनगावचे पहिल्यापेक्षा या अशात जेव्हापासून त्यानं गावाकडे लक्ष दिलं, आता 50वा सप्ताह झाला. आजपर्यंत फुलंब्री तालुक्यात सुद्धा असा सप्ताह नाही झाला, तो किनगाव मध्ये झाला. काकाचं दर हप्त्यातून 2दा गावाकडे चक्कर राहते. गावाकडे व फुलंब्री तालुक्यात प्रत्येक ठिकाणी त्याची चक्कर राहून सगळ्याकडे लक्ष राहतं. आता जिल्हा परिषदेसाठी कोण उमेदवार आहे? उमेदवार सध्या कोण नाही, पण मग असं वाटतं की निखिल दादाला दिलं तरी काही विषय नाही, समजा अजून फायदा होऊन जाईल. निखिल दादाचं काय काम आहे?
निखिल दादाचं काम नाही, पण मग त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा निखिल दादा बऱ्याचशा बारीक बारीक गोष्टी, गावाकडे लक्ष देणं, युट्यूब बाहेर सुद्धा लक्ष देणं, काही त्यांच्याकडे सत्ता नसताना सुद्धा ते गावचे कामं ते करणं, नवतरुण मुलांची मदत करणं, हे बरेचसे कामं निखिल दादा सुद्धा करतात. आपण फोन जरी केला निखिल दादा असंच काम आहे तसंच काम आहे ते करून देते तेवढं काम. निखिल दादा जिल्हा परिषद होतील कसं? व्हायला तर पाहिजे. आता आपण लोकसंख्यांचा विचार नाही करू शकत, पण मग व्हायला पाहिजे. हवा आहे का बाजूच्या गावात? हा, बाजूच्या गावात तिकडे बरीचशी चर्चा ते आहे, झाली पाहिजे. झाला तर अजून विकास होईल बा असं म्हणण्यात काय हरकत. बीजेपीचे आमदार तुमच्या गावचे म्हणून राहिले? नाही तसं नाही प्रकार, त्याची कामं चांगली म्हणून. अच्छा, कोण आहे उमेदवार? उमेदवार नाही सांगता येणार, अजून ठरला असेल ना, पण अजून नाही ठरले. अच्छा, निखिल चव्हाण म्हणून ऐकतोय. त्याच्या गटातला राहील कोणतं. अच्छा, आहे का निखिल चव्हाण? आहे ना, संपर्क चांगला आहे. येईल निवडून तर यायलाच पाहिजे, कामं चांगली आहे. बाकी पक्षाच कोण येईल? बाकी पक्षाचं नाही सांगता येणार आम्हाला. काँग्रेसचं काही तेवढं हे नाही, बोलतो नाही तेवढं. भाजप. तुमचं गाव पुरं भाजपच आहे का? नाही, आहे ना काँग्रेस पण आहे ना काही. एवढी एवढीशी आहे आपलं आता आमचं निखिल भाऊची आहे बा अपेक्षा आम्हाला. निखिल चव्हाण का? निखिल चव्हाण त्यांची कामं चांगली आहे. आतापर्यंत एवढे काम आमच्या गावात कोणी केले पण नाही. काम एकदम छान आहे. आता निखिल चव्हाणांचा संपर्क आहे का लोकांमध्ये? बिलकुल, भरपूर संपर्क आहे. तुमची वैयक्तिक भेट झाली? हो, आता परवा दिवशी सप्त्यामध्ये भेट झाली. बाकी पक्षामध्ये अजून कोण आहे उमेदवार किंवा दुसऱ्या पार्टीचे उमेदवार कोण आहे जिल्हा? अजून तर काही कल्पना नाही आपल्याला, पण हा निखिल भैयाची आयडिया आहे आम्हाला. मागच्या जे जिल्हा परिषद सदस्य होते ह्या भागात, अनुराग ताई, त्यांचं काम कसं आहे? एकदम त्यांचं काम होतं म्हणूनच तर त्या आमदार झाल्या. त्यांचं कामच चांगलं होतं ना, त्यांनी कामच खूप केले ना. आता तुम्हाला ह्या केटी, हे ग्रामपंचायत, मंदिरांचं काम, दवाखान्यांचं काम, रोड, सगळे काम त्यांनीच हे केले. त्याच्यामुळं आमचं 101% मत त्यांच्याकडे, निखिल भाई. आता अशी पण चर्चा काही गावामध्ये की देवगिरी कारखाना चालू होतो, काय त्याचं काय चालू होतं म्हणजे तर काही पाहायचं कामच नाही ना. हो, देवगिरी कारखाना चालू होईल, व्यवस्थित चालल बी, ते पूर्ण काम करते. आम्हाला पूर्ण खात्री की ते कारखाना एकदम व्यवस्थित चालवतील आणि व्यवस्थित हे होईल. कधी चालू? आता हे एवढं नाही सांगता येणार, पण या सीझनला नाही, या सीझनला करतील. या सीझनला करण्याचे त्यांचे प्रयत्न आहे सगळे. 2 महिन्यात आयोजित दिलेला आहे त्यांनी. मागचे जे जिल्हा परिषद सदस्य होते ह्या भागात, अनुराग चव्हाण, त्यांचं काम कसं होतं? चांगलं होतं. काय काय काम केलं? काम म्हणजे आता दिसतं, सगळ्यालाच दिसतं ना काम हे सगळं. आता तुम्ही आले, तुम्हाला दिसू राहिले ना काम. यांनी जे सांगितलंय हे सगळे काम त्यांचेच सांगतात. काय नाव आहे काका? भास्कर चव्हाण. चव्हाण साहेब, काय चित्र आहे जिल्हा परिषदचं? हे निखिल साहेब झालं तेच आमचं. तुम्ही चव्हाण ते चव्हाण म्हणून तसं म्हणताय? नाही तसं नाही. तसं काही नाही, तसं नाही काही. कामं राहते ना, कामं करेल त्याला, कामं केले बरं. नवीन चेहरा आहे, हा, लोक विश्वास ठेवतात. मग शेवट ते आहे त्याच्या मागे भरपूर आमदार आहे. विशेष ठेवायला काय लोक नवीन नाही काम करतात ते. संपर्क आहे त्यांचा कोणाचा? लोकांसोबत? हा मग, चव्हाण. हा मग संपर्क आहे कसं. काय नाव दादा? संजय शिरा सोडवले. सोनवणे. काय वाटतं कोणी जिल्हा परिषद? आता आम्हाला वाटतं आमदार गावातले नातं ते वाटतं कोण? ते निखिल चव्हाण. कोण? मग आता त्याची कामं पण चांगली इथली.
सपोर्ट आहे मागे त्यांना आमदाराचा ते असं या दृष्टिकोनातून चांगलं आहे बा. उमेदवार कोण? उमेदवार तर निखिल बोला करणारच आहे मदत, कारण आमचे चेअरमनच ते सोसायटीचे काम चांगलं आहे त्यांचं, आणि आम्हाला ऑफिस बांधायची त्यांनी गॅरंटी दिलेली सोसायटीचं ऑफिस. काय त्यांचं या भागातल्या लोकांसोबत संपर्क आहे का? भागातले लोक सगळे गाव लोक झटणार आहे त्यांच्यासाठी, कारण काम कारखाना चालू होणं हे ते आपल्याला गरजेचंच आहे ना, त्याच्यामुळे काही अडचण नाही. आता हे तुमचं गाव आहे म्हणून तुम्ही असं म्हणता. आजूबाजूच्या गाव आजूबाजूचे लोक परिसरातले लोक सगळेच बहुतेक मतदान सगळंच आहेच 100%. त्याच्यात काही अडचण येणार नाही. कारखान्याच काय कारखाना व्हायलाच पाहिजे सुरू. आता 2 महिन्यात कारखाना त्यांनी आश्वासन दिले त्या दिवशी मीटिंग मध्ये, काही अडचण नाही. होईल चालू काय अडचण नाही. 100%. कारण त्या दिवशी त्यांनी पूर्ण आश्वासन दिलं, तयारीला लागलेले त्याच्यामुळे काही अडचण नाही. चित्र काय आता पहिला अनुराध ते होत्या, आता देतील त्यांचाच मेंबर काम करू शकतो सांगतो. कोण आहे मेंबर? निखिल चव्हाण. हा आता बघ सगळे कामच करीत आले सगळे गटातून. बाकी तुमच्या गावात ठीक आहे समजा, आदर गावामध्ये आहे का वातावरण? आदर गावात वातावरण फुल आहे त्यांचं, वातावरणाला काही विषय त्यांच्या वातावरणाला काही ताण नाही आपल्याला. आता मागचे जे जिल्हा परिषद सदस्य होते म्हणजे आमदार साहेब, त्यांची कामगिरी कशी होती पंचवार्षिक मध्ये? पंचवार्षिक त्या एक जिल्हा परिषद सदस्य काय करू शकतो त्यांनी दाखवून दिलं होतं. एक जिल्हा परिषद सदस्य किती कामं करतो त्याच्या काही पट काम करून दाखवलं त्यांनी. आता तर आमदार झालेली त्याच्यानंतरच विशेष नाही त्यांचा. मग त्यांचं ते वारसानुसार निखिल चव्हाण तो बी त्याच पद्धतीने काम करतो. आता याच्यात असं पण होऊ शकतं की ते घरातच पद दिलं असं काही, त्याला काय मग घरात पद दिलं दुसरं काम करू शकणार पाहिजे ना तेवढा, सक्षम पाहिजे ना तेवढा प्रत्येक गोष्टीत. यांची यंत्रणा घरची आहे सगळी, कुठेही पाठवू शकते कोणतीही यंत्रणा. जेसीबी कुठं काही पाणीच काम पडलं, रस्त्याच काम पडलं, पूर्ण स्वखर्चानं करते नाही. तसा उमेदवार पाहिजे बा तसा. काँग्रेस पक्षातले कोण? गावात म्हणून गावातच नाही, बाहेर गावाला बी याच पद्धतीनं काम चालतं त्यांचं. काँग्रेस पक्षातलं कोण? ते आपण काँग्रेस पक्षातलं चालू आहे बा. संदीप बोरसे असं ऐकून आहे. शासनाच्या ज्या योजना आहेत त्या पोहोचत आहे का? घरपोच म्हणजे घरापर्यंत कुठं अडचण आली तर ते उभं राहतं. बरेच गावात गेलो तर आम्हाला एक चर्चा अशी ऐकायला भेटली की कारखाना चालू होणार. आमदार महोदयांच्या माध्यमातून कारखाना चालू होऊ शकतो. चालू होणार म्हणजे जानेवारीच्या 10 तारखेपर्यंतच कारखाना चालू होणार. 1 ते 10 तारखेला कारखान्याचे बरेच कामं पूर्ण केले त्यानं. आता काय गाळप क्षमता म्हणजे गाळप क्षमता 2,500 टन या क्षेत्रामध्ये ऊस दिसत नाही तेवढा. आहे ना ऊस भरपूर आहे या वर्षी तरी भरपूर आहे. आता पुढे लागवड कारखाना नव्हता त्याच्यामुळे तोडाची अडचण यायची ते यायची. आता लागवड पाणी भरपूर आहे त्यांच्या माध्यमातून. पाण्याचा आता स्वखर्चानंच करेल होतं हे जलसंधारणाची कामं त्या स्वखर्चानं करीत होती. मग एक जिल्हा परिषद सदस्य काय करू शकतो याच्यावर? निखिल साहेबांची. निखिल साहेब कोण? इथे सोसायटी चेअरमन आहे सध्या. चव्हाण का? काय काम त्यांचं या भागात? भरपूर काम आहे सोसायटीचे काम केले लोकांचे, पुन्हा कर्ज वगैरे दिले, कार्य चांगलं तेच. कोणत्या पार्टीचे? भाजप येते का निवडून? 100%. किनगाव नंतर आता आपण वारेगाव या गावात आलेलो आहे. वारेगावातील नागरिकांना काय वाटतं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण असेल या गटाचा जिल्हा परिषद सदस्य? काय समस्या आहेत? समस्या सुटल्यात का? आणि काय अपेक्षा आहेत नवीन उमेदवाराकडून? नाव का आलू जाधव. अच्छा, जाधव साहेब काय वातावरण? अजून बाकी वरती भाजी म्हणल्यावर खाली काय मागचे जे जिल्हा परिषद सदस्य होते कोण होतं? मागच्या जिल्हा परिषदला कोण ते काय आमदार केलं होतं ते. काय केलंय काम त्यांनी? मग काम केलं ते चांगलं काम केलं ते. आमदारकीचं त्यांनी कामच रोड रस्ते सगळं चांगलं केलं. कारखाना चालू केला, जलसंधारणाची कामं केली. होईल का कारखाना चालू? मग चालू होणार कारखाना जानेवारी मध्ये. जानेवारी 10 वर्षापासून ऐकतो कारखाना चालू होणार. चालू केलं काम जानेवारी पर्यंत चालू होणार आहे. मुळे पडणार आहे. काम हा पूर्ण नेलं होतं खुलून
काहीच राहिलं नव्हतं. आता जिल्हा परिषदला कोणते नाव असे ठळक चर्चेला आहेत? आता ठळक म्हणजे कसं, आता वर केंद्र सरकार ते खाली सरकार लोकांचे डोक्यात राहते असं, बाकी काही शिष्य नाही. काँग्रेसचं काय वातावरण? त्याला नाही करत मतदान लोक, नाही त्याला काऊन करते, त्याने काहीच करत नाही. बीजेपीचीच लाट. बीजेपी जे वर केंद्र सरकार तेच राज्यात खाली बी तेच. तुमचं काय नाव आहे? बीजेपीचे नाव काय? अशोक लक्ष्मण दाटी. काय सध्या चित्र त्या भागात? चित्र आता ते चित्र आता जोपर्यंत समजा उमेदवार जाहीर होत नाही तोपर्यंत अंदाज असतो ना की ह्या पक्षात जरा वारं चांगले, बीजेपीच वार आहे. आता ते भाजपचंच आहे सध्या. ताईचा विकासाचा वाटचाल चांगली आहे, त्यांचे विचार चांगले आहे, त्यांचा निश्चित शेतीकडे दृष्टिकोन तर मोठाच आहे. त्यांना युवकाचे बी मार्गदर्शन पर म्हणजे 10वी 12वी झाल्यानंतर युवकांना काय केलं पाहिजे शेतीकडेच नाही, त्यांचा दूरदृष्टिकोन विकास आहे. जे 15 वर्षापासून जो कारखाना बंद पडला होता, सगळ्यांची आशा मावळून गेली, त्यानं त्याला पुनर्जीवन उभं केलं. आता ह्या वर्षी शेवटी नाही तर शेवटपर्यंत कारखाना चालू होणार आहे. पण ताईचं ध्येय पण लय मोठं आहे. ताई जो म्हणन जिल्हा परिषदला तोच उमेदवार निवडून येणार. कोण नाव ऐकलं असेल? अनुराधाताई चव्हाण. आता नवीन उमेदवार नाही त्यांना डिक्लेअर नाही, पण मी असं ऐकून बुवा ते निखिल चव्हाणला उभा करणारे बुवा असं ऐकतो मी त्यांना. तुम्ही ओळखता? हो, निखिल चव्हाण ओळखतो मी. आता असं वाटतंय आम्हाला की ती इथून पुढे काहीतरी विकास होईल. आता लोक नाही झाला म्हणजे शेती सोडा, पण मग त्यांच्या युवाकडे बी लक्ष आहे. जे युवक आहे आताचे की त्यांना 10वी 12वी झाल्यानंतर काय करायला पाहिजे. त्या ताईने त्यांचे अनेक प्रकारचे मेळावे घेतले. मेळाव्यामध्ये स्वतः त्या आल्या, आणखी युवकाला म्हणजे जे मार्गदर्शन करता त्यांना बोलवून घेतलं. 10वी 12वी नंतर तुम्ही काय करू शकता बा, की जेणेकरून शेती सुद्धा शेतीच्या नंतर बी युवक आपल्या नोकरी लागला पाहिजे बा. ताईचं हे स्वप्न आहे की सगळे शेती नाही करता, काही घरातले जे मुलं आहे बा उद्योग क्षेत्रात कशी वळतील, उद्योगासाठी बी ताई भरपूर चालना देत आहे, मेळावे भरत आहे. असं वाटतं आम्हाला ताईचं म्हणून तोच उमेदवार निवडून येणार. कोणत्या पक्ष जावं? भाजप शिवकोणीच नाही, भाजपच येणार आहे पुढे बी आलं आमच्या फुलंबरीमध्ये तरी. तुमचं गाव पण? आमचं वारेगाव. काय कामं झाली तुमच्या मतदारसंघात? मतदारसंघामध्ये कामं काय भरपूर झाली. लघु पाटबंधारे झाले, नदीचं खोलीकरण झालं, आणखी भरपूर कामं झाली. ते कामं झाली. काय जिल्हा परिषद निवडणूक आहे तुमच्या भागात? काय कोणत्या पक्ष गावा? बीजेपी नसले तर होणारच आहे ना. आता सगळे लोक तेच झाले आता. कसं काय? मग आता खाली वर सरकार सगळे तेच आहे ना. मग सगळे लोक तेच विचार करते बीजेपीच बरी आहे. मग आता मला नसली बी लागत तर मला मतदान देणं जी समजा असं होऊन गेलं ते. आता तरी पण तुम्हाला काय वाटतं बाकी भागात पाहून काय? नाही भाऊ, इकडं तर बीजेपीच राहील. कारण आता कसं कारखाना ते सगळं त्यांच्या ताब्यात आहे आमदाराच्या, त्याच्यामुळं कारण ते विकास करू राहिले त्या हिशोबानं असं वाटतं त्यांच्याकडे. हा असं काँग्रेसचं कोण आहे? आणि आता ते कसं आपण कोणा मिटिंगला हजर राहत नाही काही नाही काही, त्याच्यामुळे काही सांगता येणार नाही आपल्याला, काही आयडिया नाही. आता इथलच्या नागरिकांना काय वाटतं की नाही आता आम्हाला कारखाना चालू झाला म्हणजे विषय संपला ना. आता इकडे सगळ्या लोकांना रोजगार भेटल, शेतकऱ्याची उसळीवर जातील त्या हिशोबाने. मग आता काय करणार आहे, कारखाना तर लागतील ना. बाजूला बी साईडला बी आउट साईडला बी धंदे, चहा पाणी नाश्ता पाणी येते धंदे चालू होऊन जाते ना. सगळंच वाढून जातं इथून पुढे. तुम्ही साधा फुलंबरीचा बाजार आहे, बाजार 4 पट भरून शिल्लक कारखाना चालू झाल्यावर. बाहेरचे लोक मग इकडे मार्केट वाढन का नाही, मार्केट वाढ म्हणजे विषय संपला ना. असं असं वाटतं. मग आता बीजेपी चालव भारी सध्या तर बीजेपीच राहील, कारण त्यांचं वातावरण आहे, त्यांचा आमदार आहे घरचाच. सर्कल आधीपासून बीजेपीच आहे. काम काय करते, काही नाही करीत. आमच्या गावात तर काही एवढं विशेष नाही. काही भाजपमधले काही लोक चांगले. आता जसे अनुराधाताई आले ना आमदार निवडून, तर जसं फुलंबरी तालुक्याचं नाव आलं नुकसान भरपाई मध्ये, आता लोक नावच नाही. दानवे इकडे होता, हो म्हणून पाडलं दानवेला ते तिला दिवस झाले त्याला ते नको बी होत ते. आता हा जास्त दिवस नको, बदलून असलं का मग आता बदलून आमदार झाला तर समजा इकडं आता भेटणारच आहे.